हाय हॅलो नमस्कार, मी आहे दिव्या आणि माझ्या किचनमध्ये नवीन रेसिपी सोबत तुमचं स्वागत आहे। ही आहे कांदा लसूण आलं टोमॅटो देन तिखट मीठ असं घालून त्याची पेस्ट करायची आपण। देन एका कढईमध्ये किंवा पॅन मध्ये एका पातेल्यामध्ये तुम्ही तेल गरम करायचंय। त्याच्यात आपण टाकायचंय 1 चमचा उडद डाळ, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि त्याला छान तडतडू द्यायचं, परतवून घ्यायचं। ही नवीन रेसिपी आहे। आपण बनवतोय आज पालक कारम, म्हणजे पालक भाजी पण साऊथ इंडियन स्टाईल मध्ये, तुम्हाला नक्की आवडेल। सो आपण आता घालतोय यात कढीपत्ता, देन 2-3 लाल मिरच्या। तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता, पण ऑलरेडी आपण कांदा लसूणच्या पेस्ट मध्ये तिखट टाकलं होतं, सो मी इथे कमी घातलंय। ती पेस्ट झाली आणि आता मी पूर्ण पेस्ट या कढईमध्ये टाकली, त्याला छान परतवून घेतलंय, त्यातून तेल सुटलं। देन मी आता बारीक चिरलेली पालक त्यात टाकली आहे, तिला छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण टाकून शिजू द्यायचं। सो 5 मिनिटांनंतर पालक अशी छान शिजलेली असेल, खूप छान वास येणार, असं छान त्याला मिक्स करून घ्यायचं। आणि मिक्स केल्यानंतर यात आपण टाकूया 1 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा काळा मसाला और तुमचा आवडीचा कुठलाही मसाला, पण ते जेवढं साधं असतं तेवढं ते खूप छान लागतं। सो आपली इकडे भाजी रेडी आहे। आपण आता बनवतोय चपाती आणि आज मी घडीची पोळी बनवतीये। सो इथे नॉर्मल मी पीठ मळून ठेवलं होतं, आता मी एक फुलक्यासाठी लागणारा एक हुंडा घेतला, त्याला गोल करून घेऊया। त्याची पुरी असते त्या साईडची एक चपाती लाटून घ्यायची छोटीशी, आणि आता हे तेल घेतीये। कोणी तुपाचंही करतं, पण तेलाचं जास्त छान लागतात। असं बोटाने प्रेस करून छान तेल लावून घ्यायचं। अर्ध्या चपातीला अर्ध्या साईडला म्हणजे पीठ लावायचं, देन परत सेम प्रोसेस, तेल लावायचं, पीठ लावायचं आणि घडी करायची। असा 3 घड्या या पोळीला पडतात। देन दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं आणि आता याच्या हलका हाताने छान अशी चपाती लाटायची। ही चपाती याला काइंड ऑफ पराठा म्हणतात, पण म्हणजे सकाळी जर तुम्ही केली तर ती रात्रीपर्यंत तेवढीच मऊ असते, खूप सॉफ्ट आणि खूप टेस्टी होते। आणि ती तुम्ही कशाही सोबत, म्हणजे भाजी, डाळ, बासुंदी कशाही सोबत सर्व करू शकता आणि ती खूप टेस्टी लागते। आणि हो, माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज कमेंट करा की मला कळेल आणि मी अजून तुमच्या सेवेसाठी म्हणू देत नवीन रेसिपीज घेऊन येईन। सो आता चपाती लाटून झालेली आहे, आपण आता तिला शेकून घेऊया। तवा गरम आहे, आता मी चपाती ठेवली। देन नॉर्मल आपण जशी बाकी पोळ्या शिजवतो तसंच तिला थोडंसं एकदम 2 सेकंदाचं जरी झालं की पलटवून टाकायचं। 2 मिनिटांनंतर पलटवलं, देन असं छान तेलाचा हात लावला आणि मग ती शिजली होती। सो आता मी तिला सर्व करतेय। गरम गरम भाजी, गरम गरम भात आहे, गरम गरम चपाती आणि मला आवडतं म्हणून असं छान घरचं बनवलेलं दही।